वृषभ राशी 1 ते 7 जून 2026 साप्ताहिक राशीफल। वृषभ राशीच्या व्यक्ती बाहेरून कितीही शांत दिसल्या तरी त्यांच्या मनात भावनांचे एक खोल समुद्र तटलेलं असतं। तुम्ही सहज कोणावर विश्वास ठेवत नाही, पण एकदा मनाने कोणाला स्वीकारलं की पूर्ण मनाने साथ देता। मात्र गेल्या काही काळात तुमच्या आयुष्यात अनेक अशा घटना घडल्या असतील ज्यांनी तुमच्या लोकांवरील विश्वास हलवला। काही नाती तुटली, काही लोक बदलले, तर काही स्वप्न अपूर्ण राहिली। पण 1 ते 7 जून 2026चा हा आठवडा तुमच्या आयुष्यात एक गूढ वळण घेऊन येत आहे। या आठवड्यात तुमच्या आयुष्यात अशा काही रहस्यमय घटना घडू शकतात ज्यांचा अर्थ लगेच समजणार नाही। एखादा योगायोग, एखादी अचानक भेट, एखादं स्वप्न किंवा एखाद्या व्यक्तीचं विचित्र वागणं, हे सगळं तुम्हाला आतून विचार करायला भाग पाडेल। ग्रहस्थिती सांगते की या काळात विश्व तुम्हाला सतत काही संकेत देत राहील। प्रश्न एवढाच आहे की तुम्ही ते ओळखणार का? विशेषतः रात्रीच्या वेळी तुमचं मन खूप सक्रिय राहू शकतं। काही वृषभ राशीच्या लोकांना वारंवार एकच स्वप्न पडू शकतं। सुरुवातीला हे फक्त कल्पना वाटेल, पण पुढे जाऊन त्याचा संबंध वास्तवाशी जोडलेला दिसेल। काहींना तर एखादी घटना घडण्याआधीच तिची जाणीव होऊ शकते। या आठवड्यात भूतकाळ अचानक पुन्हा समोर उभा राहू शकतो। खूप दिवस संपर्क नव्हता, ती अचानक परत येऊ शकते। एखादा जुना मेसेज, कॉल किंवा सोशल मीडियावर दिसलेली एखादी गोष्ट तुमच्या मनात जुने प्रश्न पुन्हा जागे करेल। पण यावेळी परिस्थिती वेगळी असेल, कारण आता तुम्ही आधीसारखे भावनिक राहिलेले नाही, तुम्ही आतून खूप काही शिकलेले आहात। वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सत्य बाहेर येण्याचा काळ आहे। काही लोकांचे खरे चेहरे तुमच्यासमोर येतील, विशेषतः ज्या लोकांनी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला किंवा तुमच्याशी काही लपवलं त्यांच्याबद्दल एखादं गुपित समोर येऊ शकतं। सुरुवातीला धक्का बसेल, पण नंतर तुम्हाला जाणवेल की हे सत्य समजणं आवश्यक होतं। एक अतिशय गूढ योग असा तयार होत आहे की या आठवड्यात तुम्हाला एखाद्या विशिष्ट जागेकडे आकर्षण वाटू शकतं। एखादं मंदिर, नदी किनारी, जुनी इमारत किंवा बालपणीची एखादी जागा, तिथे गेल्यावर तुम्हाला मनात विचित्र शांतता जाणवेल। काहींना तर तिथे एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याची प्रेरणा मिळू शकते। आर्थिक बाबतीतही हा आठवडा रहस्यमय बदल घेऊन येतोय। अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत। काही लोकांना अचानक एखादी नवीन कमाईची संधी मिळेल। विशेषतः ऑनलाईन काम, व्यवसाय, सोशल मीडिया किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो। पण या काळात कोणत्याही गोड बोलणाऱ्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका, फसवणूक होण्याची शक्यता आहे। प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये हा आठवडा खूप खोल भावना घेऊन येतोय। काही वृषभ राशीच्या लोकांना असं जाणवेल की एखादी व्यक्ती अजूनही त्यांना विसरलेली नाही। अचानक भेट, नजरानजर किंवा एखादा जुना संवाद पुन्हा सुरू होऊ शकतो। पण इथे एक गुप्त परीक्षा असेल, ही व्यक्ती खरंच बदललेली आहे की पुन्हा एकदा भावनांशी खेळणार आहे। ज्या लोकांच्या नात्यात सतत शांतता असूनही अंतर वाढत होतं त्यांच्यासाठी हा आठवडा निर्णायक ठरू शकतो। काही नाती अचानक संपतील, तर काही नाती नव्याने सुरू होतील। पण विशेष म्हणजे यावेळी तुम्ही स्वतःचा स्वाभिमान विसरणार नाही। कौटुंबिक वातावरणातही काही गुपितं समोर येऊ शकतात। घरातील एखादी व्यक्ती तुमच्यापासून काहीतरी लपवत असल्याची जाणीव होऊ शकते। मात्र लगेच प्रतिक्रिया देऊ नका। शांत राहून निरीक्षण करणं या आठवड्यात तुमच्यासाठी सर्वात मोठं शस्त्र ठरेल। आरोग्याच्या बाबतीत शरीरापेक्षा मनाला जास्त विश्रांतीची गरज आहे। सतत विचार करणं, जुन्या गोष्टी आठवणं आणि भावनिक थकवा यामुळे झोपेच्या समस्या जाणवू शकतात। काही लोकांना रात्री अचानक जाग येऊ शकते किंवा विचित्र स्वप्न पडू शकतात। ध्यान आणि शांत संगीत फायदेशीर ठरेल। वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात स्थिरता हवी असते। सुरक्षित घर, विश्वासू माणसं, शांत आयुष्य आणि मेहनतीचं योग्य फळ, हेच तुमचं खरं स्वप्न असतं। पण गेल्या काही काळात तुमच्या आयुष्यात खूप चढउतार आले असतील। काही वेळा मेहनत करूनही अपेक्षित यश मिळाले नाही। काही लोकांनी तुमचा फायदा घेतला, तर काही संधी हातातून निसटल्या। पण 1 ते 7 जून 2026चा हा आठवडा तुमच्यासाठी नशिबाचं चक्र अचानक फिरण्याचा काळ ठरू शकतो। या आठवड्यात ग्रहस्थिती अशी तयार होत आहे की अचानक धनलाभ, एखादी अनपेक्षित संधी किंवा नशिबाने दिलेला मोठा धक्का यापैकी काहीतरी तुमच्या आयुष्यात घडू शकतं। विशेष म्हणजे ज्या गोष्टीची तुम्ही अपेक्षा सोडून दिली होती तीच गोष्ट अचानक तुमच्या समोर परत येऊ शकते। आठवड्याच्या सुरुवातीलाच एखादी आर्थिक बातमी तुमचं लक्ष वेधून घेईल। काही लोकांना अडकलेले पैसे मिळतील, तर काहींना नवीन कमाईचा मार्ग सापडेल। व्यवसाय, ऑनलाईन काम, सोशल मीडिया, ब्युटी, कपड्यांचा व्यवसाय किंवा घरातून करता येणाऱ्या कामांमध्ये अचानक फायदा होण्याचे संकेत आहेत।
ज्या लोकांनी आतापर्यंत शांतपणे मेहनत केली आहे त्यांच्यासाठी हा काळ पहिल्या मोठ्या यशाची चाऊल घेऊन येतोय. मात्र या आठवड्यात पैसा जितक्या वेगाने येईल तितक्याच वेगाने खर्च होण्याचाही योग आहे. त्यामुळे कोणताही मोठा खर्च किंवा गुंतवणूक विचार करूनच करा. विशेषतः कोणाच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवून पैसे गुंतवू नका. या काळात एक अतिशय विचित्र गोष्ट घडू शकते. तुम्ही ज्या व्यक्तीला किंवा संधीला पूर्णपणे विसरून गेले होते ती अचानक परत समोर येईल आणि यावेळी परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसेल. काही लोकांना जुन्या कामातून फायदा होईल तर काहींना जुन्या ओळखीमुळे नवीन दरवाजे उघडतील. प्रेम आणि नातेसंबंधांमध्येही हा आठवडा अनपेक्षित वळण घेऊन येतोय. काही वृषभ राशीच्या व्यक्तींना अचानक कोणाकडून आकर्षण जाणवू शकतं. एखादी व्यक्ती जी आतापर्यंत फक्त मित्र वाटत होती तिच्याबद्दल भावना बदलू शकतात. तर काही लोकांच्या आयुष्यात जुना प्रेमसंबंध पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मात्र ग्रह म्हणजे गोष्ट सांगत आहेत. यावेळी कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका, कारण प्रत्येक हसणारा चेहरा प्रामाणिक असेलच असं नाही. काही लोक तुमच्या प्रगतीकडे पाहून जळफळाट करू शकतात. घर आणि कुटुंबाच्या बाबतीत हा आठवडा थोडा भावनिक राहू शकतो. घरातील एखादी व्यक्ती तुमच्याकडून आधाराची अपेक्षा ठेवेल. काही जुने वाद मिटण्याचे संकेत आहेत. विशेषतः आई किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तीकडून मिळालेला सल्ला या आठवड्यात महत्त्वाचा ठरेल. आरोग्याच्या बाबतीत शरीरापेक्षा मानसिक थकवा जास्त जाणवू शकतो. सतत भविष्याचा विचार करणं, पैशांची चिंता किंवा नात्याबद्दलचा गोंधळ यामुळे झोप कमी होऊ शकते. मात्र आठवड्याच्या शेवटी मन थोडं शांत होईल. या आठवड्यात एक भाग्ययोग विशेष सक्रिय होत आहे. त्यामुळे अचानक भेटलेली व्यक्ती पुढे महत्त्वाची ठरू शकते. एखादा फोन कॉल आयुष्य बदलणारी बातमी देऊ शकतो. सोशल मीडियातून नवीन संधी मिळू शकते. लांबच्या ठिकाणाहून फायदा होऊ शकतो. एखादं स्वप्न पुन्हा जिवंत होऊ शकतं. विशेषतः शुक्रवारनंतर परिस्थितीत सकारात्मक बदल दिसतील. या आठवड्यात तुमच्या अंतर्मनात एक वेगळीच जाणीव होईल. मी इतके दिवस फक्त इतरांसाठी जगत होते, आता माझ्या स्वतःच्या आयुष्याची वेळ आली आहे. या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान रंग गुलाबी आणि हिरवा असेल. भाग्यवान अंक 5 आणि 6 असेल तर शुभ दिवस शुक्रवार आणि बुधवार असेल. आठवड्याचा शेवटचा संदेश: नशीब कधीही अचानक बदलत नाही. ते आधी शांतपणे तुमची परीक्षा घेतं आणि जेव्हा तुम्ही आतून मजबूत होता तेव्हाच विश्व तुमच्यासमोर त्या दारांचे कुलूप उघडतं ज्यांची तुम्ही खूप दिवस आधी वाट पाहत होता.